माळीचिंचोडा खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ सुरू, नारायण बाबळे यांचा संतप्त सवाल। नेवासा तालुक्यातील माळीचिंचोडा परिसरातील रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून माळीचिंचोडा खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, असा आक्रमक सवाल ग्रामस्थ नारायण बाबळे यांनी उपस्थित केला आहे। विशेषतः गरोदर महिलांना या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत असल्याचे नारायण बाबळे यांनी सांगितले। अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यास महिलांना वेळेत दवाखान्यात नेणे कठीण होत असून खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांना मोठे हादरे बसतात, त्यामुळे माता व बाळाच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली। या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि रुग्णवाहिका प्रवास करतात। मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून पावसाळ्याच्या तोंडावर परिस्थिती आणखी भयावह बनली आहे। अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडून गेले असून पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे। केवळ कागदोपत्री कामे दाखवून प्रत्यक्षात नागरिकांना हाल सहन करावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। नारायण बाबळे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की तातडीने रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। गरोदर महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तुमचं नाव काय? नारायण बाबळे। तरी काय प्रश्न आहे नेमकं माळीचिंचोडा येथे? आमचा फक्त रस्त्याचा प्रश्न आहे। काय झालेलं रस्त्याला? सगळे खड्डे पडलेले। साधारणतः किती वर्षापासून रस्त्याचे दुरुस्तीकरण नाही झालंय? 5 वर्ष 4 वर्ष झाले रस्त्याचं अजिबात नाही। अच्छा, तरी रस्ता होण्यासाठी आपण यासाठी कोणाला निवेदन वगैरे दिलंय का? काही दिलेले आम्ही म्हणजे पाटलाला त्यांनी अजून आज किती वर्ष अजिबात रस्ता नाही केला। तरी रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी आपली मागणी आहे का? अच्छा, तरी रस्ता होण्यासाठी आपण काही पाठपुरावा अजून केला का? काही पाठपुरावा केला का या संदर्भात? दिलेलं आम्ही ग्रामसेवकाकडे दिलेला आहे, हा, पण त्याने काय हेच नाही केलं। त्याने पाठपुरावा केला का नाही केला हेच। रस्ता असाच खराब आहे, डायरेक्ट पार माळीचिंचोडा फाट्या पण रस्त्याचं काहीच दुरुस्त नाही। रस्ता केला तरी बी हे नाही ना, इथून चांदा मार्गे जातात गाड्या, त्यांना माहिती। तुम्हाला सांगू आज डिलिव्हरी जर न्यायची असती महिला तर महिलाला काय करायचं? म्हणजे आता आम्ही डिलिव्हरी रस्त्यानेच करायची का? हे झाला ना इथं आमचं चांगलं रस्त्याची खराबीच लय झालेली आहे, रस्ता व्हायलाच पाहिजे। किती 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, 1.5 किलोमीटर म्हणजे काहीच नाही। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत।